तर आज ओमचा बर्थडे पण आहे आणि प्लस आज माझी एक्झाम सुद्धा आहे. गणपती बाप्पा मोरया. ए भाई त्यानंतर एक हात सोडून दे. मग एक हात सोडून दे ना. डायरेक्टर. अरे थँक्यू. मॉडेल पण कशी वाटते ते पण सांग. आमच्या इनोसेंट फेसेस बघून लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर CTM केलं. मला इतकी छान झोप लागली, मी अशी ढुलक्या खात होते. बर्थडे बॉयचे स्पेशल केक एवढे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग जो आहे तर तुम्हाला कॅप्शनवरनं कळालंच असेल. तर आज ओमचा बर्थडे पण आहे आणि प्लस आज माझी एक्झामसुद्धा आहे. तर क्लासचे दिवस कधी संपले, कधी सगळं कंप्लीट झालं कळलंच नाही. आणि आज एक्झाम डे आहे. जसं परीक्षेला आपण खूप तयारी करून जातो, तर असं तर खूप 2-4 वर्षानंतर आता परीक्षा द्यायला चालली, एक्झाम द्यायला चालली. तर थोडीशी वेगळीच फिलिंग आहे. खूप छान पण वाटते. तयारी तर भरपूर केलेली आहे. तर चालला मेन म्हणजे माझं टाईम मॅनेजमेंट, माझं टाईममध्ये सगळं झालं पाहिजे, हा मेन माझा मोटिव्ह असणार आहे. बाकी तर मी छान करतेच. तर सकाळी आम्ही उठलो आहे 6 वाजता. माझी एक्झाम आहे 8:30ला, मला पोचायचे 8:15ला. त्यामुळं आम्ही इथून 7:30ला निघणार आहोत, कारण आज आमचीच गाडी घेऊन जाणार. त्यामुळे काही 1 तासात आम्ही पोचू शकतो, आज बसनी जाणार नाही आहे. तर तयारी तर सर्व झालेली आहे आणि मला एक्झाम डेसाठी महाराष्ट्रीयन लूक आहे, त्याच्यामुळे माझी तयारी ऑलरेडी झालेली आहे. संध्याकाळीच मी रात्रीच म्हणजे सगळी तयारी करून ठेवली. माझी मॉडेल पण रेडी आहे आणि मी सुद्धा रेडी आहे. तर लूक छान होईलच असा मला कॉन्फिडन्स आहे. आणि त्याच्यानंतर आमचं लूक झाल्यानंतर थोडेफार शूट आहे आणि शूट झाल्यानंतर मला जायचं आहे खराडीला ओमच्या बड्डेसाठी. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आज दिवसभरात घडणार आहे. आजचा दिवस खूप बिझी आहे, पण तुम्ही व्लॉग स्किप करू नका, व्लॉग कंटिन्यू बघा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा आणि पूर्ण व्लॉग बघा. आणि व्लॉग बघितल्यानंतर कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला लूक कसा वाटला किंवा आजचा दिवस पूर्ण ओव्हरऑल ब्लॉग कसा वाटला, बड्डे कसा वाटला, ते सगळं कमेंट करून नक्की सांगा. तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया. आता आम्ही निघतो, आमची मॉडेल येते, मग थोडेफार आम्ही ट्रान्झिशन्स व्हिडिओ घेऊ आणि मग नाश्ता करून आम्ही निघू. तर आमच्यासोबत कोण कोण असणार आहे तर त्याच्यासाठी स्टेज. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. चला सीट बेल्ट लावून घेतो आम्ही आधी. आणि लो चली मैं अपनी एग्जाम दे के लिए. ए भाई त्यानंतर एक हात सोडून दे. मग एक हात सोडून दे ना. डायरेक्टर. अरे थँक्यू. हां तर क्लासमध्ये एक्झाम संपलेली आहे आणि एक्झाम खूप छान गेलेली आहे. आहोंना आमचा मेकअप खूप आवडलेला आहे. तर 2.5 तासाचा वेळ होता आणि 2.5 तासात मधले माझे अर्धा तास लेट झाले होते. मी ज्याचं कारण मी आहे. नाही, हे नाही आहे, ते ॲक्च्युली झाला लेट थोडासा, कारण आम्हाला ट्रान्झिशन व्हिडिओ पण घ्यायचे होते. आम्ही सगळे लवकरच निघालो होतो, कारण नाश्ता पण करायचा बाकी होता आणि ट्रॅफिक खूप लागलं होतं आम्हाला. त्यामुळे 2.5 तासातले माझे अर्धा तास एक्झामचे संपले होते. त्यामुळे मला काही अर्धा तास एक्स्ट्रा भेटला नाही. त्याच्यामुळे 2-2.25 तासात मी माझा मेकअप छान झाला. त्याच्यामुळं एक शिकायला भेटलं की मला टाईम मॅनेजमेंट छान जमते, ह्याच्यावरनं सिद्ध झालं. आणि मेकअप पण खूप छान झाला. आणि आता आपण कुठं आलो होतो? आम्ही आलो आता एक वाड्यामध्ये शूट करण्यासाठी. हां, हिचं थोडंसं एक शूट घेतोय आम्ही वाड्यामध्ये छानपैकी. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. त्यांच्या तयारी चालू झाली आहे. अरे काय विचार झाला.
आहे ना. आमची ब्राईड रेडी आहे ऑलमोस्ट. आता तिथं फक्त शूट बाकी आहे प्री वेडिंगचं. आणि खास कन्सेप्ट आहे तिचा, तर तो तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेलच. पण त्याच्या अगोदर तुम्हाला बिहाइंड द सीन या ह्याच्यामध्येच पाहायला भेटणार आहे. कमेंट करून सांगा. आणि आमची ब्राईड पण मॉडेल पण कशी वाटते ते पण सांगा. नाही असे आहे ट्रेडिशनल. हां. तर अशा प्रकारे आमचं शूट झालेलं आहे आणि शूट खूप भारी झालेलं आहे. तर तुला कसं वाटतंय आजचं शूट? खूप छान वाटतंय. सॅटिस्फाईड आहे का? रॉयल फिलिंग येते. असं वाटतंय महाराणी झाली हा, होती. महाराणी. आम्हाला पण असंच फील यायला लागलं जेव्हा तुझं शूट व्हायला लागलं, कारण तू लुक पण तशीच रॉयल सारखे देत होती. तर खूप मजा आली ना. आजचं ते खूप भारी गेलं. खूप भारी केलं. आणि म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की काय होईल नाही होईल, कसं होणार काय होणार, पण ती मला आय मेकअप करत होती. असं पॅम्परिंग झालं पूर्ण. तिने काय ते CTM केलं. मला इतकी छान झोप लागली. मी अशी ढुलक्या खात होते. आणि शिवाय आम्ही दोघी मैत्रिणी आहेत, त्याच्यामुळे तिला मैत्रिणीचा हात पॅम्परिंग करून मिळत होता, त्याच्यामुळे ती कशी एकदमच गुंग झाली, झोपूनच गेली डायरेक्ट. पण आज आम्हाला खरंच वाटतंय, आमचा दोघींचा पण एक्सपिरियन्स असं वाटतंय खूप सॅटिस्फाईड. छान. खूप दिवस भारी गेलाय. satisfied. म्हणजे एवढा आम्ही दिवसभर राबलो पण छान झालं. आउटपुट खूप छान. अंत भला तसं भला आउटपुट छान मिळालं, हेच आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. खूप बाकी जास्त. आम्हाला एक्झाम तर होतीच माझी, त्याच्यात काही वाद नव्हतं, पण मेन म्हणजे शूट खूप इम्पॉर्टंट होतं आणि ते खूप भारी झालंय. ब्राईड टू बी वाली फिलिंग आली हां. मला. आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे व्हिडिओसाठी. कधीचे व्हिडिओ येते आणि कधी आम्ही पाहतोय. जितकी मी एक्सायटेड तितकी ती पण आहे आणि तुम्ही तितके पण एक्सायटेड आहात, आम्हाला माहिती आहे. नक्कीच आम्ही टाकू. तिच्या पण अकाउंटला राहीलच पायल काळे, आणि ती नवीनच अकाउंट काढते ते पण मी मेन्शन करेन. तिच्या अकाउंटला पण फॉलो करा, माझ्या अकाउंटला पण फॉलो करा. तर आमच्या दोघींच्या अकाउंटला ते व्हिडिओ येतील, त्यामुळे आमचे इनोसेंट फेसेस बघून लाईक करा. like सबस्क्राईब केलं करा. नसेल तर सबस्क्राईब. त्यांनी खूप मेहनत केलेली आहे, यांनी खूप जास्त मेहनत घेतलेली आहे डायरेक्टर म्हणून. आणि मेन डायरेक्टर ह्यांच्या पूर्ण व्हिडिओची डायरेक्टर हीच होती, ओव्हरऑल पूर्ण सॉन्ग सिलेक्शन वगैरे. आपण करूया मग फोटो घेऊन जाऊ. मम्मीकडे बघ. तर असे बर्थडे बॉयचे स्पेशल केक, एवढे सगळे मंडळी जमलेले आहेत. वंशिका पासून द्यावं तिला ते त्याच्यामध्ये भांडून चार्जिंग कशी संपलेली आहे. एक साईडला फोडा केक वर नका असं मी दिलं सांगितलं होतं ना मला. इकडे बघा सगळ्यांनी, दोघींनी इकडे बघा. स्माइल दे वंशिका. बळच मम्मी द्या. 14 आता फोटो काढून द्या. फोटो पण काढे.
ए ते फोड ना. ए वंशला नको देऊ. इकडे चिकन बस पटकन. ए वंशिका बस. अरे फोटोग्राफर आले सगळ्यांनी असे ताट बसा रे. ए असं नको काढू आमचं. जेवतो हा मी. जेवा. ए बस म्हणा पाहून नंतर घाल. चिकू आई तर इकडे बस इकडे बस त्यासाठी. बरं तर लय बडबड करायला लागली. तुमची दीदी सगळ्यांना इकडे बघ ना. कांदा नको मला. अगं इकडे तर बघ. आमची दीदी बिझी आहे. खरं आहे का ते? खरं आहे का हो? एवढे लवकर नको बाबा आम्हाला कन्यादान. रेशमाताई मी आणि एकदा दवाखान्यात आलतो. कोणत्या घरी? इथल्या घरी? इथल्या घरी तुला किती वेळा बोल बस ना दत्ता. अशा प्रकारे बर्थडे झालेला आहे. सगळे आपापल्या घरी चाललेले आहेत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. असंच प्रेम द्या, असंच सपोर्ट करा आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक केलं नसेल व्हिडिओला तर पहिलं लाईक करा आणि कमेंट करून सांगा ब्लॉग ओव्हरऑल कसा वाटला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.